नमस्कार मंडळी, स्मार्ट ट्रॅव्हलर पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं परत स्वागत आहे. आम्ही पॉडकास्ट सुरू करून ऑलमोस्ट आता वर्ष व्हायला आलं आहे. आम्ही खूप वेगळ्या प्रकारचे विषय याच्यात हाताळलेत. तुम्हाला विषय खूप आवडलेत. तुमचे छान छान कॉमेंट्सही आम्हाला बघायला मिळालेत. तर असाच पुढच्या अनेक वर्ष लो असावा. आज आम्ही तो विषय घेऊन आलो आहे. तो खूप वेगळा आणि खूप हटके असा विषय आहे आमच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे. आपण जेव्हा कुठेही फिरायला जातो, भारतात असेल, भारताबाहेर असेल, आपण तिथे नॅचरल ब्युटी बघतो, डोंगर बघतो, दर्या बघतो, नद्या बघतो. त्याच्याबरोबर तिथलं आपण जुने राजवाडे, जुने किल्ले, जुनी काही घरं, तिथले काही देवळं किंवा चर्चेस असे काही बघतो. तर ही जे आपण नॅचरल ब्युटी सोडून ज्या काही गोष्टी बघतो त्याला हेरिटेज असं नाव दिलेलं आहे. करेक्ट. तर हेरिटेज टुरिझम पण एक खूप मोठं आता एक फील्ड आहे जे आता खूप मोठं ग्रो होत आहे. आणि आपण हेरिटेज का बघावं, त्या हेरिटेजचं आपल्याला काय महत्त्व आहे किंवा आपल्या सध्याच्या अस्तित्वात त्या हेरिटेजचं काय महत्त्व आहे, हे आपण कुठल्या नजरेतनं बघावं, हे सगळं आपल्याला उलगडून सांगणार आहेत आमच्याचे खास जे गेस्ट आहेत श्री गिरीनाथ भारदे. गिरीनाथ, थँक्यू व्हेरी मच. नमस्ते. गिरीनाथ स्वतः हेरिटेज टुरिझम खूप मोठ्या प्रमाणात करतात. त्यांनी स्वतःची एक कंपनी आहे पुण्यात, एन्शंट ट्रेल्स नावाची, ज्याच्या थ्रू ते हेरिटेज टुरिझम भारतात, भारताबाहेर आणि हेरिटेजमध्ये एक्सपर्ट्स आहेत. तर ते आपल्याला सांगणार आहेत की हेरिटेज टुरिझमचं या सगळ्या टुरिझमच्या मोठ्या सब्जेक्टमध्ये काय महत्त्व आहे. आणि एक दुसरा विषय आम्ही जो बघणार आहे आज, तो म्हणजे की आपली जी देवळं आहेत, तर ती देवळं अशी काय आहे, त्याच्या मागचा इतिहास काय आहे, त्याच्या मागचा थॉट प्रोसेस काय आहे देवळं अशी बांधण्यामध्ये, आणि देवळं बघताना आपण कुठला विचार करून त्यात देवळात एंटर करावं. खूप वेगळा विषय आहे. तुम्हाला हा पॉडकास्ट नक्की आवडणार आहे. शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर गिरीनाथ, मी म्हणल्याप्रमाणे अगदी स्टार्टिंगला म्हटलं तर हेरिटेज टुरिझम की म्हणजे वारसा पर्यटन ज्याला मराठीत म्हणतात, तर याच्यात येतं काय, म्हणजे फक्तच मंदिरं का असं काही? नाही, वारसा म्हणजे खरं सांगायला गेलं तर आपल्या संस्कृतीचा अतिशय अविभाज्य भाग आहे. आणि जे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे परंपरेने, तो म्हणजे वारसा. मग त्याच्यात फक्त मंदिरच येतात असं नाही किंवा किल्ले येतात असं नाही. त्याच्यामध्ये मग आपली वस्त्रप्रावरण असतील, आपले दागदागिने असतील वेगवेगळे, आपली खाद्य संस्कृती असेल किंवा कलेची संस्कृती असेल, कलेची परंपरा, सगळ्याच कला त्याच्यामध्ये आले. हा सगळाच वारसा आहे आपला. आणि वारसा पर्यटन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा इतर या किंबहुना मी तर असं म्हणेन की निसर्ग हा सुद्धा एक वारसा आहे. म्हणजे युनेस्कोने अनेक अशी जंगलं एक वर्ल्ड हेरिटेज साईट्स म्हणून घोषित केलेली आहेत. सो त्यामुळे हा सगळाच वारसा आहे. परंतु वारसा पर्यटन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये मुख्यत्वे हा जो प्राचीन वारसा आहे, पर्टिक्युलरली जी मंदिरं असतील, किल्ले असतील किंवा या कला वेगवेगळ्या असतील, तर त्याच्यावर पूर्णपणे फोकस ठेवून केलेलं पर्यटन म्हणजे वारसा पर्यटन अशी आपल्याला एक सोप्या शब्दात त्याची व्याख्या करता येईल. ओके. पण लोकांच्या मनात एक जी शंका असते की अरे काय जुनं आहे, पडकं आहे, ते का बघावं? अगदी 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 बरोबर आहे. नाही, खरं सांगायचं झालं तर की हा मी पुन्हा त्याच गोष्टीचा पुनरुच्चार करेन की हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. आज दुर्दैवाने असं झालेलं आहे ना की आपल्याला असं वाटतं की आपला इतिहास पराभवाचा आहे का. आपल्या गोष्टीवर इतक्या वेगवेगळ्या गोष्टी थोपवल्या गेलेल्या आहेत आपल्या मनावरती किंवा एकूणच आपल्या शिक्षण पद्धतीप्रमाणे गेली जी काय होती ती. सो त्याच्यामुळे आपल्याला आपल्या संस्कृतीचा विसर पडत चाललेला आहे. आपण जेव्हा एखाद्या मंदिरात जातो तेव्हा आपण ते बहुतांशी एक धार्मिक भावनेनेच जातो. आणि आज जातो, एक घंटा वाजवतो मोठ्याने, आज जाऊन देवाला नमस्कार करतो, काहीतरी दक्षिणा ठेवतो आणि परत बाहेर येतो एक प्रदक्षिणा करून. पण तसं नाही आहे. आपल्या पूर्वजांनी ही जी भव्य मंदिरं बांधली त्याच्या पाठीमागे एक निश्चित विचार त्यांचा होता. आणि मी तर असं म्हणेन की तुम्हाला समजा तुम्ही धार्मिक नाही आहात, तुम्ही देव मानत नाही आहात, तरी सुद्धा एक मंदिर जेव्हा घडवलेलं आहे त्याच्या पाठीमागे अनेक गोष्टी आहेत. त्याच्या पाठीमागे भूमिती आहे, त्याच्या पाठीमागे शिल्पकला आहे, त्याच्या पाठीमागे खगोलशास्त्र आहे, त्याच्या पाठीमागे इंजिनिअरिंग आहे. सो अनेक वेगवेगळ्या पैलूंनी, अनेक वेगवेगळ्या अँगल्सनी ही मंदिरं आपल्याला तिथे बघायला मिळतात, बघता येतात. सो त्यामुळे मला असं वाटतं की मंदिरं जरी पडलेली असली तरी आज सुदैवाने आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने ही सगळी मंदिरं मेंटेन करतायत. सो त्यामुळे ही मंदिरं बघून आपले पूर्वज कसे घडवत होते, आणि ही मंदिरं कुठल्याही एलियन्सनी बांधलेली नाहीत, आपल्याच पूर्वजांनी ही मंदिरं बांधलेली आहेत. बरोबर. सो ही पाहायला पाहिजेत. आपला धर्म काय होता,
आपल्याकडे विज्ञान कसं होतं हे जाणून घेतलं पाहिजे. आणि आपण जे आज थोडीशी संकुचित आपली एक मेंटॅलिटी राहिलेली आहे की अरे नाही बाबा, आमच्यावर लोक आले, आक्रमणं झाली, हल्ले झाले आणि आपण कायम दबून राहिलो. तसं नाहीये. आपला अतिशय गौरवशाली इतिहास आहे, तो नक्की आवर्जून जाणून घेतला पाहिजे. म्हणून तुम्ही जो शेवटचा पॉईंट बोललात तो जास्त महत्वाचा आहे. अगदी 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 की जे शिकवलं गेलं आपल्याला बिलकुल ते नसून आपण ऍक्च्युली इतिहास काय होता किंवा आपल्या म्हणजे ज्या अर्थी लोक आक्रमण करायचे त्या अर्थी ते काहीतरी होतं निश्चित गेला म्हणून तर लोक आक्रमण करायचे. निश्चित. अगदी एक उदाहरण मी देईन की विजयनगर नावाचं, आज हे हम्पी हे ठिकाण अतिशय लोकप्रिय आहे. 14व्या शतकात विजयनगर नावाचं एक राज्य उभं राहिलं, त्याची ही राजधानी. आणि 16व्या शतकापर्यंत हे राज्य इतकं भरभराटीला आलेलं होतं की जगभरातनं अनेक लोक इथं व्यापार करायला यायचे. आणि किंबहुना मी जर असं म्हणलं की त्या काळातलं जगातलं सर्वात श्रीमंत राष्ट्रांपैकी एक असं विजयनगर होतं असं म्हणलं तर वावगं ठरू नये. सो अर्थातच लुटायला येणारच लोक इथे, पण हा इतिहास आपल्याला दुर्दैवाने माहित नाही. सो तो जाणून घेतला पाहिजे. करेक्ट 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 करेक्ट. नाही म्हणूनच तुम्ही मगाशी म्हटलं तसं की वारसा आपल्या लोकांनी काय कष्ट करून ती नगरं बांधली असतील किंवा ते किल्ले, ती मंदिरं बांधली असतील. आणि तुम्ही बोलता मगाशी मंदिराचा उल्लेख केला की एक मंदिर बांधण्यात विज्ञान पण आहे, अगदी अगदी खगोलशास्त्र पण आहे. बिलकुल. तर ते थोडं जरा नक्कीच कनेक्शन आहे सांगाल? आपल्याकडे मंदिरं तशी बांधायला ना सुरुवात आपल्याला कमीत कमी 2000 वर्ष अगोदर तरी सुरुवात झालेली दिसते. आजच्या घडीला ही मंदिरं उभी नाही आहेत 2000 वर्षांपूर्वीची. जे सर्वात प्राचीन मंदिर दिसतं ते साधारण 5व्या शतकातलं वगैरे दगडात बांधलेलं मंदिर आहे. त्या अगोदरची विटांची मंदिरं आहेत. ही मंदिरं साधारण 5व्या शतकापासून ते 10व्या शतकापर्यंत विकसित झालेली दिसतात. म्हणजे त्याच्यातले घटक काय काय असले पाहिजेत, ते कशा पद्धतीने बांधली गेली पाहिजेत, हे काही नॉर्म्स प्रस्थापित झालेले दिसतात. आणि ही मंदिरं जेव्हा 10व्या शतकात 9व्या शतकात ही इव्हॉल्व्ह होत होती तेव्हा त्याच्यावरती अनेक जे हे त्या काळातले वैज्ञानिक म्हणू आपण किंवा इंजिनियर्स म्हणू, आर्किटेक्ट म्हणू, यांनी ग्रंथ लिहून ठेवलेत. मग त्याच्यामध्ये मयमत नावाचा एक ग्रंथ असेल किंवा विश्वकर्मा प्रकाश असेल, समरांगण सूत्रधार नावाचा जो ग्रंथ आहे तो प्रत्यक्ष राजाने लिहिलाय, भोज नावाच्या राजाने, परमार डायनेस्टीचा राजा होता. तर या ग्रंथांमध्ये कुठलंही बांधकाम, मग ते मंदिरच असो असं नाही, तर किल्ला असो, राजवाडा असो, अगदी बाग असो, अगदी तुरुंग असो, कसं बांधायचं, जमीन कशी निवडायची, दगड कुठल्या प्रतीचा निवडायचा, लाकूड कुठल्या प्रतीचं निवडायचं, मुहूर्त वेळ कशी साधायची, ग्रहमान कसं बघायचं. आज जे आपण बघतो मंदिरांमध्ये की किरणोत्सव, आपल्याला खूप कौतुक वाटतं, ती सूर्याची किरणं पडतात त्या मूर्तीवर. पण किंबहुना त्या काळात बहुतांशी मंदिरं अशीच बांधलेली आहेत की हे जे 2 इक्विनॉक्सेस आहेत त्यावेळेला ती सूर्यकिरणं बरोबर त्या मूर्तीच्या पायावर किंवा चेहऱ्यावर पडतील. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात अगदी किरणोत्सव अगदी 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 अगदी. तर त्यामुळे हे सगळं खगोलशास्त्राचं ज्ञान या पूर्वजांना आपल्या होतं. आणि ते त्यांनी हे पूर्ण मंदिर बांधायचं आहे, त्यात देवाचं घर बांधायचं आहे. मंदिर म्हणजे आपण देऊळ म्हणतो, देवालय म्हणतो, देवस्य आलय असं ज्याचं वर्णन केलं जाऊ शकतं. सो ते ग्रँडच असलं पाहिजे, ते परफेक्टच असलं पाहिजे. त्या दृष्टीने मग ह्या सगळ्या विज्ञानाच्या किंवा ज्ञानाच्या शाखा आहेत, त्यांचा विचार करून ती मंदिराची निर्मिती केलेली दिसते. पण म्हणजे मंदिर, कारण आपल्याकडे पर्यटन जाणारे नास्तिक पण खूप असतात. अगदी अगदी. की देवळात मी का जाऊ? बिलकुल. तर ठीक आहे, देवळात देवाकरता जाऊ नका, पण हे बघण्याकरता ती जावं. मी म्हणलं ना मगाशी की मंदिर हे धार्मिक दृष्टिकोन एक बाजूला ठेवू, पण त्या मंदिरात तुम्हाला सगळं बघायला मिळतं. तुम्हाला चित्रकला बघायला मिळते, तुम्हाला नृत्यकला बघायला मिळते, तुम्हाला शिल्पकला, हे कलेचे आयाम झाले. परंतु तुम्हाला इंजिनिअरिंग किंवा आर्किटेक्चर हेही बघायला मिळतं, तुम्हाला खगोलशास्त्र कसं होतं तेही बघायला मिळतं. ज्याला एखादा म्हणेल की मला तत्वज्ञान फक्त आवडतं, फिलॉसॉफी, तीही बघायला मिळते. कारण मंदिरांवरच्या मूर्ती आहेत, त्या मूर्ती दिसायला जरी तुम्हाला पौराणिक मूर्ती, देवतांच्या मूर्ती दिसत असल्या किंवा फॉर एक्झाम्पल एरोटिक्स असतील काही आता खजुराहो किंवा कोणार्क सारख्या मंदिरांवर, त्याच्या पाठीमागे सिम्बॉलिझम आहे. हे सगळं हे प्रतिकात्मकरित्या, रूपकात्मकरित्या हे सगळं आपल्या समोर आपल्या पूर्वजांनी आणलेलं आहे. इनफॅक्ट मंदिरच मी म्हणेन की मंदिर हेच एक ब्रह्मांडाचं प्रतीक म्हणून आपल्या पूर्वजांनी बांधलेलं आहे. आपल्या पूर्वजांनी कायमच
अध्यात्माचा जो विचार केलेला आहे तो या ब्रह्मांडाच्या अनुषंगानेच केलेला आहे की या संपूर्ण विश्वात आपलं काय स्थान आहे, हे विश्व कोणी निर्माण केलं, हे विश्व चालतं कसं. आणि ही सगळी घडामोड करत असताना मग हे ब्रह्मांडातल्या ज्या काही गोष्टींचं आकलन त्यांना झालेलं होतं ते ब्रह्मांड त्यांनी मंदिराच्या दृष्टी किंवा मंदिराच्या रूपातनं समोर आणायचा प्रयत्न केला की या ब्रह्मांडाच्या वरती राहतो तो ईश्वर की जो ही सगळी घडामोड चालवतोय, आणि मग त्याचं प्रतीक म्हणजे ते ब्रह्मांड, आणि त्या गर्भगृहात राहणारा तो ईश्वर, तो परमात्मा किंवा परमात्मन अशी ती संकल्पना केलेली दिसते. सो त्यामुळे हे सगळं सिम्बॉलिझम आहे. आजही आपण साधं सोपं उदाहरण देईन की व्हॉट्सअपवर आपण जेव्हा मेसेज टाईप करतो इमोजीचा जास्त वापर करतो. सो सिम्बॉलिझम आहे आपल्या संस्कृतीत, प्राचीन काळापासून आहे. ते आपण फक्त लिटरली घेतो अगदी, त्यामुळे आपण त्याचे वेगळे अर्थ काढतो आपण. नक्कीच बरोबर अर्थ काढण्याची ऐवजी. राईट. खास कर खजुरावाच्या बाबतीत खूप वेळा असं होतं. ॲब्सोल्युटली, व्हेरी ट्रू, की लोक त्याचा वेगळा अर्थ काढतात. तुमच्यावर तरी झालं पाहिजे खजुराव बघायला. आणि तर ती म्हणजे टेम्पल आर्किटेक्चर बोलत की विशिष्ट प्रकारे त्याची जॉमेट्रीचा विचार करून आणि सगळा विचार करून बांधलाय. तर आपल्याकडे देव वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहेत. ॲब्सोल्युटली. देवी आहे, देव पण खूप प्रकारचे आहेत. तर असं काही आहे की एका विशिष्ट देवाच्या मंदिराचं आर्किटेक्चर विशिष्ट प्रकारे असतं, असं काही आहे? ढोबळ मानाने बघायला गेलं तर असं नाही, पण देव आणि देवी याच्या बाबतीत दोन भिन्न प्रकारच्या आर्किटेक्चरचा विचार आपल्या पूर्वजांनी केलेला दिसतो. की गर्भगृहाचा जो प्लॅन आहे तो स्क्वेअर असावा का रेक्टँग्युलर असावा, पण हे कधी दिसतं आपल्याला साधारण 9व्या-10व्या शतकानंतर दिसतं. त्याच्या अगोदर आपल्याला तसं काही दिसत नाही. बाकीचे जे देव आहेत, आता हे देव सुद्धा म्हणजे रूप आहेत, त्या एका शक्तीची वेगवेगळी रूपं आपल्याला वेगवेगळ्या पंथांच्या रूपातनं समोर आलेले दिसतात. आणि एक थोडक्यात सांगतो की देऊळ जेव्हा बांधायला सुरुवात झाली तेव्हा कसा विचार केला आपल्या माणसाने, ते ब्रह्मांड दाखवायचं कसं, ते एक साधा सरळ सोपं उदाहरण तुमच्याकडे. सॉरी इंटरप्ट करतो, की देऊळ का असावं? हा, एक्झॅक्टली. म्हणजे आपण काय मूर्ती इथे पण ठेवून मी नमस्कार करू शकतो. एक्झॅक्टली. सो जेव्हा पूर्वी घराघरात देवघरं असतातच ना, छोटी छोटी देवघरं, पण जेव्हा राजा त्या काळी त्याला लोकांसाठी एक अशी धार्मिक जागा त्याला निर्माण करायची आहे, तेवढंच नाही तर त्या ह्याच्यातनं त्याला पुण्य कमवायचं, तेवढंच नाही तर त्याला स्वतःचा एक पराक्रम, स्वतः किती प्रभावशाली आहे हे दाखवायचंय जगाला, इतर बाकीच्या राजांना, तेव्हा देऊळ हे अतिशय उत्तम माध्यम आहे असं मला वाटतं. सो जेवढं मोठं देऊळ तेवढा मोठा राजा. सो त्या एका विचारधारेतनं राजांनी ही भली मोठीच्या मोठी देवळं बांधलेली दिसतात. मग ते फक्त भारतापुरतं मर्यादित राहत नाही, ते अगदी भारताच्या सीमा ओलांडून अगदी कंबोडियातलं अंकोरवाट असेल किंवा इंडोनेशियातलं प्रंबानन असेल. सो भव्य देवळ आहेत, एकदम ग्रँड. सो त्यामुळे हे आहे. आणि नुसतं एवढंच नाही तर काही राजांनी भव्य देवळं नाही पण जास्त देवळं बांधली, अनेक देवळं बांधली, शेकडो. होयसळ राजांनी केवढी मंदिरं बांधली आहेत त्यांच्या राजवटीमध्ये. तर मी हा मुद्दा सांगत होतो की जेव्हा हे मंदिर हे देवाचं आलंय, घर बांधायचंय, तर अतिशय साधी संकल्पना आहे की सामान्य माणसाच्या दृष्टीने देव राहतो कुठे? कुठे राहत असेल? स्वर्गात. स्वर्गलोक म्हणजे देवलोक. तो स्वर्ग आहे कुठे? तर वरती. मग खाली समजा ही भूमी आहे जिथे आपण राहतो, ही भूमी, हे मधलं जे ते अवकाश म्हणजे जे आकाश आपण बघतो त्याच्या पलीकडे वरती येतो स्वर्गलोक. हे जेव्हा तुम्ही असं आडवं टाकता तेव्हा ते होतं देऊळ. मग हे भूमी म्हणजे भूलोक म्हणजे तो मंडप, जेव्हा आपण देवळात प्रवेश करतो, एंटर करतो तो. मग त्याच्यात आणि त्या गाभाऱ्यामध्ये, त्या गाभाऱ्याला गर्भगृह म्हटलंय. त्या गर्भगृहाच्या मध्ये एक भाग असतो एक छोटासा, त्याला अंतराळ असंच म्हटलं जातं. आणि मग आता असतो गाभारा, गर्भगृह, जिथे ती देवाची मूर्ती स्थापित केलेली असते. सो हे ते ब्रह्मांड या पद्धतीने असं आडवं करून दाखवतात. एवढंच नाही तर आपली जी प्रसिद्ध अभंग आहे की जशी उसामध्ये साखर तैसा देहात की हो ईश्वर. सो हा तो देह जो आहे आपला माणसाचा, त्याच्यातच तो ईश्वर आहे, त्याच्यातच तो आत्मा आहे आणि हा जीव आहे. मग त्यामुळे उभं जेव्हा देऊळ आपण बघतो तेव्हा ते उभं देऊळ तसंच असतं माणसाच्या देहाप्रमाणे. वरचा जो भाग असतो त्याला शीर्षच म्हटलं जातं, मधला जो मानेसारखा भाग असतो त्याला ग्रीवाच म्हटलं जातं, इथला खालचा जो भाग असतो त्याला जंघाच म्हटलं जातं, इथला खालचा भाग असतो त्याला पादच म्हटलं जातं सगळ्यात. सो मानवी देहाचे सगळे जे अवयव आहेत तेच त्या मंदिराला दिलेले आहेत.
त्यामुळे एकाच वेळेला ते देऊळ म्हणजे ब्रह्मांड, ते देऊळ म्हणजे प्रत्यक्ष देह, आणि आत जो बसलेला आहे तो म्हणजे तो परमात्मा. ही संकल्पना आपल्या पूर्वजांनी समोर आणली देऊळ बांधताना सुरुवातीला, आणि मग त्याच्यात नंतर ते वाढ करत गेले. अर्थातच मोठं मोठं करत गेले देऊळ, मग ते डेकोरेटिव्ह अजून अजून करत गेले. त्याच्यावरती अनेक मूर्ती येत गेल्या, अनेक पौराणिक कथा येत गेल्या, आणि त्याच्यातनं ते देऊळ नटलेलं दिसतं, आपल्याला सजलेलं दिसतं. पण त्याचा मूळ जो गाभा आहे देवळाचा तो हा, की देऊळ म्हणजे ब्रह्मांड. हे मग भले तुम्ही कुठलंही भारतातलं मंदिर बघा, नाहीतर अगदी बाहेरचं बघा, अंकुरवाट किंवा ब्रह्मानंद सारखं, हीच संकल्पना सगळीकडे वापरलेली दिसते. म्हणून त्याला पहिले मोठं ते पोर्च सारखं असतं मोठं पहिले. ऍब्सोल्युटली. सो संकल्पना अशी आहे की तुम्ही जेव्हा देवळात जाता तेव्हा डायरेक्ट आत नाही जायचंय घंटा मोठी वाजवून. ती घंटा त्या देवासाठी नाहीये, तो जागाच आहे. ती घंटा आपल्यासाठी आहे, की आपल्यातलं ते आपण जागं होणं अपेक्षित आहे. तर संकल्पना अशी की पहिले त्या देवळाभोवती प्रदक्षिणा करायची आहे. पहिल्यांदा प्रदक्षिणा करायची. प्रदक्षिणा करताना तुम्हाला अनेक मूर्ती दिसतात त्या भिंतीवर, आणि मग अनेक मूर्ती असतात, म्हणजे पौराणिक कथा असतात, सुंदरी असतात, अप्सरा असतात, एरोटिक्स असतात खजुराहो कोणार्क सारख्या मंदिरांवर. आता आयडिया अशी की तुम्ही जर त्या मूर्तींमध्ये अडकलात, त्या सौंदर्यांमध्ये अडकलात, तर देव म्हणतो की बाबा रे तू बाहेरच थांब, अजून तुझं मडकं कच्चं आहे. राईट. तुझी तेवढी योग्यता तुला प्राप्त झालेली नाहीये, तू माझ्यापर्यंत येण्याची, तू मला जाणून घेण्याची. पण तुम्ही म्हणलात की नाही, परत देऊळ जे असतं म्हणजे गाभारा जो असतो तो एका उंच प्लॅटफॉर्मवर असतो, अधिष्ठान ज्याला म्हटलं, तर असं आपल्या लेवलला नसतो. सो त्यामुळे तुम्ही प्रदक्षिणा करता, तुम्ही म्हणता नाही मला हे सगळं सोडून द्यायचंय, आणि मग तुम्हाला तो परवानगी देतो की हा मग तू वरती चढून येऊ शकतोस माझ्यापर्यंत. मग अजून एक चान्स या आपल्या हुशार आर्किटेक्ट लोकांनी दिलेला आहे की तुम्ही खरोखर सगळ्या तुमचे विकार आणि सगळे हे सोडलंय का, इल्युजन्स डिल्युजन्स, तर त्या मंडपामध्ये पुन्हा त्या खांबांवर अशा अनेक मूर्ती आणि सुंदर डेकोरेटिव्ह काम असतं की जर तुम्ही अजून तुमचे सगळ्या इल्युजन सोडलेल्या नसतील, विकार सोडलेले नसतील, तिथेच थांब. पण तुम्ही म्हणलात नाही मी सगळं सोडून मला देव जाणून घ्यायचा आहे, मग तुम्ही पुढे जाता, त्या अंतराळात येता, आणि मग जेव्हा त्या गाभाऱ्यात बघतात तेव्हा तुम्हाला साक्षात्कार होतो की तो देव आणि मी एकच आहोत. आणि मग तुम्हाला ते वेगळ्या मूर्तीची, वेगळ्या पंथांची, देवाची गरजच पडत नाही. असा हा थॉट, एक तत्वज्ञानाचा म्हणूयात किंवा एक तात्विक पूर्ण विचार याच्या पाठीमागे येताना दिसतो. आणि मग त्याला ना तो जो गाभारा आहे जिथे ती मूर्ती आहे त्याला गर्भगृहच म्हणतात. का बरं गर्भगृह? कारण ही जी अवस्था आहे ना तुमची, की सगळे तुम्ही विकाररहित आहात, ही अवस्था कधी असते? जेव्हा तुम्ही आईच्या गर्भात असता. आणि मग हा तो प्रवास आहे म्हणजे मंदिरात जाण्याचा, की जिथून तुम्ही आलाय तिथेच परत जायचंय, तसंच जायचंय त्याच स्टेटनी. सो त्यामुळे ते गर्भगृह आहे, त्यामुळे ते अंधारं असणंच अपेक्षित आहे. तिथे चकाचक ग्रॅनाइट मार्बल लावून, लाईट LED लावून ते उजळवणं अपेक्षित नाहीये. तिथे ज्ञानाचा प्रकाश पडणं अपेक्षित आहे. त्यामुळे दक्षिणेकडे ही प्रथा आपल्याला पाळलेली दिसते की तिथे आपल्याला कुठे असे LED वगैरे लावलेले दिसत नाहीत. तिथे समई तेलाचेच दिवे लावलेले असतात गाभाऱ्यामध्ये, असे मिणमिणते असतात ते. आणि आपण तक्रार करतो काय दिसलाच नाही मला देव, तर दिसणारच नाहीये तो तुम्हाला. तुम्ही त्या विचाराने गेला नाही तर तुम्हाला दिसणार नाही, तुम्हाला तो दिसणारच नाहीये तो. खूप वेगळा विचार आहे, वेगळा थॉट. ऍब्सोल्युटली. खूप. आणि काय थॉट प्रोसेसने ते बांधलं असेल ते मी त्या तुम्ही आता जो मांडलात विचार की असं आपण बाहेरनं का जातो, तर असं काही आहे का की एका विशिष्ट दिशेने किंवा विशिष्ट डिरेक्शनलाच ते एंट्रन्स पाहिजे वगैरे, असं काही आहे? आहे. मी मगाशी म्हणलं तसं की खगोलशास्त्राशी हे निगडीत आहे, पूर्व पश्चिम. कारण सूर्य आपला पूर्व पश्चिम हा पूर्ण जातो, आणि सूर्याच्या किरणांनी ते कारण पूर्वीच्या काळी सूर्यप्रकाश हा एक महत्वाचा एक लाईटचा सोर्स होता. आजच्यासारखे दिवे तर नव्हते विजेवर चालणारे, त्यामुळे सूर्यप्रकाश आत आला पाहिजे. मग त्या ठिकाणी पर्टिक्युलर, कारण जॉग्राफिकल लोकेशन पण मॅटर करते नक्कीच, की तुम्ही भारताच्या पश्चिमेला आहात, दक्षिणेला आहात, उत्तरेकडे आहात. सूर्यप्रकाश, सूर्य कधी उगवतो आणि कधी मावळतो कुठल्या एरियात. सो त्याप्रमाणे पूर्व पश्चिम मंदिर त्या ऍक्सेसला अलॉंग मंदिर बांधणं हे महत्वाचं मानलेलं आहे. पर्टिक्युलरली विष्णूच्या मंदिरांबाबतीत आपल्याला असं दिसतं की काही विष्णूची मंदिरं आपल्याला पश्चिम दिशेकडे तोंड करून आहेत, मूर्ती पश्चिमेकडे तोंड करून. पण बहुतांशी बाकीची मंदिरं मात्र सगळी पूर्वाभिमुख असतात, की उगवतीचा जो सूर्य आहे त्याची किरणं त्या
देवावर पडली पाहिजेत. त्यांनी आतला मंडप असो, गाभारा असो, हा उजळून निघाला पाहिजे. सो त्यामुळे पूर्व पश्चिम आपल्याला सापडतात. उत्तर दक्षिण आपल्याला त्या ऍक्सेसला अलॉंग मंदिर मंदिर नाहीच आहेत दिसत तशी, नाही. कुठलीच नाही. फार अपवादात्मक आहे. म्हणजे मी उदाहरण द्यायचं झालं तर त्रिचीचं जे रंगनाथ मंदिर आहे बरं. ते मात्र दक्षिणोत्तर आहे. हो. तिथला विष्णू मात्र दक्षिणेकडे बघतोय. त्याच्या मागे अर्थात आख्यायिका येते बरं. की बिभीषणाची आख्यायिका येते. बिभीषणाला ती मूर्ती घेऊन जायची असते लंकेला, पण विष्णूला ते कावेरीचं बेट इतकं आवडतं, तो तिथेच राहतो आणि त्याला म्हणतो की तू जा लंकेला, माझं तुझ्याकडे कायम लक्ष आहे. ओके अशा त्या आख्यायिका तयार होतात ओके काळामध्ये. ओके ओके सुंदर आहे. ओके ओके. तर आणि तुम्ही हे जे बेसिक आर्किटेक्चर सांगितलं, बेसिक लेआउट अगदी तो सांगितलं मंदिराचा, तो कुठल्याही देवाच्या किंवा देवीच्या मंदिराला तो लागू आहे? अगदी 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 कुठल्याही कुठल्याही लागू. कुठल्याही. पण आता तुम्ही मला म्हणलात की देव आपल्या वर असा पेडिस्टलवर असतो त्या बरोबर. गर्भगृहामध्ये, पण जनरली आपण बघतो शंकराची मंदिरं वगैरे असतात, अगदी बरोबर. त्याला आपण खूप वेळा असं खाली उतरतो. अगदी अगदी पिंड अशी खालच्या लेवलला असते, बऱ्यापैकी खाली Absolutely. असते. बरोबर. खास करून उज्जैन किंवा पुण्यातली सुद्धा काही मंदिरं त्र्यंबकेश्वर वगैरे आपण बघतो. तर त्याच्यामागे काय कारण असावं? त्याच्या पाठीमागे सुद्धा हे थोडंसं तात्विक कारणच आहे की शिव ही जी देवता आहे ती प्रामुख्याने आपल्याला नुसतंच खाली असं दिसते असं नाही, तर ती एकतर बऱ्यापैकी जंगल किंवा डोंगर, नंतर नदीचा काठ असो किंवा स्मशान असो पर्टिक्युलरली अशा ठिकाणी, आणि विशेष करून दोन नद्या जिथे येऊन एकमेकांना मिळतात, संगम जिथे असतो, तिथे तर शिवाची मंदिरं हमखास असतातच असतात आपल्याला. सो इथे या ठिकाणी तो शिव जेव्हा खाली ती पिंड आहे, सो ती एकतर खाली असते किंवा वरती असते, डोंगरावर जाऊन तिथे मंदिर बांधलं जातं. सो उद्देश हा आहे किंवा विचार हा आहे की तो शिव असा गुह्य देशे राहणारा देव आहे. तो त्याचं रूप असं पटकन प्रकट करत नाही. सो त्यामुळे ती आपल्याला शिवपिंड असो ती खाली दिसते आपल्याला, किंवा ते अख्खं मंदिरच आपल्याला जंगलात बांधलेलं दिसून येतं किंवा कुठेतरी लांब डोंगरावर बांधलेलं दिसून येतं. ते असं अगदी विष्णूचं जसे राजस मंदिर आहेत सगळी अशी ग्रँड म्हणता येतील अशी आपल्याला ती दिसत नाहीत फारशी मंदिरं. ती गुप्त असतात, ती फारशी. सो परत सिम्बॉलिझम ह्याच्या पाठीमागे येतं, दुसरं काही. सोमनाथचं मंदिर पण तसंच बांधलं. अगदी बरोबर, तसंच बांधलेलं सोमनाथचं मंदिर. करेक्ट करेक्ट करेक्ट. तुम्ही आता अनेक मंदिरं भारतातली बघितली असणार आहेत, तर मला जी पटकन आठवतं की पर्यटकांची पसंतीची जी मंदिरं आहेत, ते जे कोणाचं एक सूर्य मंदिर, तर ऍब्सोल्युटली आता सीझन आहे तिथे नोव्हेंबर टू मार्च जास्तीत लोक जातात. खजुराहोची मंदिरं खूप अप्रतिम फेमस आहेत. मग चारधामची जी आहेत ती तर वेगळीच आहेत, म्हणजे त्याचं काही त्या आता वेगळ्या धार्मिक दृष्टिकोन वेगळा एपिसोड तयार करायला लागेल. पण एक दोन तुम्ही उदाहरणं घेतली मंदिरांची, की ही मंदिरं बघताना आपण त्यात काय बघावं किंवा त्यातनं त्या ज्यांनी ते मंदिर बांधलंय त्यांनी आपल्याला काय सांगायचा प्रयत्न केला? बिलकुल बिलकुल. तर असं काय एक दोन तीन उदाहरणं देता येतील? सुरुवातच खजुराहोपासून करूयात. तुम्ही खजुराहो म्हणलात, लोकांना नेहमी खजुराहोचा एक थोडासा टॅबू आहे, आणि हा पण टॅबू मी सांगतो की हे आपल्या मेंदूवर तो ब्रिटिश काळात म्हणा किंवा तो बसवलेला आहे, अगदी पक्का बसवलाय. खजुराहो मधली जी एरोटिक्स आहेत त्याच्यापेक्षा जास्त एरोटिक्स कोणार्कमध्ये आहेत. पण समहाऊ खजुराहो बदनाम आहे. खजुराहो मध्ये एकूण शिल्पांपैकी जेमतेम 3-1% शिल्प फक्त एरोटिक्स आहेत, कामशिल्प आहेत, बाकीची सगळी नॉर्मल आहेत शिल्प. सो इथे सुद्धा खजुराहोची जेव्हा आपण मंदिरं बघतो, काय काय नाहीये खजुराहोमध्ये. खजुराहोचा एक पर्टिक्युलर कॉम्प्लेक्स व्ह्यू आपण वेस्टर्न कॉम्प्लेक्स म्हणजे 2 भागात त्यांनी विभागले, एएसआयने, वेस्टर्न आणि ईस्टर्न. तर या वेस्टर्न कॉम्प्लेक्समध्ये एक विष्णूचं मंदिर आहे ज्याला लक्ष्मण टेम्पल म्हटलं जातं. दुसरं शिवाचं मंदिर आहे ज्याला कंदारिया महादेव असं नाव आहे, कंदर म्हणजे गुहा. तिसरं सूर्याचं मंदिर आहे. ही 3 महत्वाची झाली. चौथं एक 64 योगिनी मंदिर थोडंसं बाहेर आउटस्कर्ट्स मध्ये आहे. 5वं वामनाचं मंदिर आहे. सो ते भारतात कुठेच नसेल. भारतात वामनाची मंदिरं फारशी नाही आहेत, पण इतक्या मोठ्या प्रमाणावर नाही. पण वामनाची मूर्ती असणारं मंदिर नाही. सो विष्णूचं सुद्धा जे मंदिर आहे लक्ष्मण टेम्पल, तिथे आज जी मूर्ती आहे ती वैकुंठ विष्णू अशी मूर्ती. म्हणजे वैष्णव तत्वज्ञान जे होतं त्या वैष्णव तत्वज्ञानाचं कोर अख्खा त्या मूर्तीतनं तुमच्या समोर येतो. कंदारिया महादेव जे मंदिर आहे आतमध्ये मार्बलचं शिवलिंग आहे,
पण तिथे बाहेर ज्या मूर्ती आहेत त्या वेगळ्याच मूर्ती आहेत. त्याच्यात एक शंकराची मूर्ती शिवाची सापडते, ज्याला 4 पाय आहेत बर. आणि 6 डोकी आहेत. हो. त्याला आमच्या आयकोनोग्राफीच्या भाषेत चतुष्पाद सदाशिव असं म्हटलं जातं, विलक्षण चतुष्पाद असं. हे काय आहे, तर हे अख्खं पाशुपत संप्रदाय कोर ते तत्वज्ञान त्या मूर्तीतनं समोर येतं. सूर्य, शाक्त म्हणजे 64 योगिनीच्या द्वारे शाक्त. सो खजुराहोला जर बघायला गेलं आपण, तर इथे हे वेगवेगळे जे पंथ आहेत, ह्या पंथांची तत्वज्ञानच अख्खी या मंदिरांच्या माध्यमातून तुमच्या समोर उभी आहेत. या निव्वळ मूर्ती नाहीत, ही निव्वळ कामशिल्प नाहीत. तो अख्खच्या अख्खं ते तत्वज्ञान तिथे आहे समोर. मग ते वैष्णव असो, शैव असो, सौर असो, शाक्त असो. पण मग ही फिलॉसॉफी सांगताना ही तिथे कामशिल्प काय यावी, याच्यामध्ये थॉट प्रोसेस काय असेल कोणाची? कामशिल्प हा फार मोठा सेन्सिटिव्ह विषय आणि त्याच्याबद्दल मला विचारलं तर मी असं म्हणेन की याचं समाधानकारक उत्तर अजून कुणालाच सापडलेलं नाही. परंतु आमच्या क्षेत्रामध्ये डॉक्टर देवांगना देसाई म्हणून एक ऑथॉरिटी आहेत खजुराहोवर. तर खूप सिनियर आहेत एंडोलॉजिस्ट आणि त्यांचा खूप विशेष अभ्यास आहे याच्यावर. तर खूप वेगवेगळी कारणं सांगितली जातात आणि तिथे सुद्धा गाईड्स जे आहेत ते आपापल्या स्टोरीज बनवतात. की काही म्हणतात की बुद्धिझमचा खूप प्रभाव वाढला, मग लोक सगळे विरक्त व्हायला लागले, कोणी संसारच करेन असे झाले म्हणून किती कामशिल्प. कोणी म्हणतं की ह्या वेगवेगळ्या थिअरीज आहेत. कोणी म्हणतं की जे नवीन दाम्पत्य असायचे तर त्यांना शिक्षणासाठी म्हणून ती कामशिल्प आहे. तिसरं कोणी म्हणतं तांत्रिक काही तिथे साधना होत असतील, त्याच्यामध्ये आपल्याकडे जे पंचमकार म्हणूनचा वापर केला जायचा त्याच्यात एक मैथून हा प्रकार येतो, त्याच्यासाठी कामशिल्प. अशा वेगवेगळ्या थिअरीज त्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत. परंतु डॉक्टर देसाईंनी त्याच्यावर खूप डिटेल अभ्यास करून जी प्रॉमिनंट कामशिल्प आहे तिथली, त्याचा त्यांनी तिथल्या साधनांशी संबंध दाखवून दिलेला आहे. ओके. की तिथे त्या मंदिरामध्ये काही विशिष्ट साधना केल्या जायच्या, सिम्बॉलिकली त्याच्या पाठीमागे एक वेगळा त्याचा अर्थ निघतो म्हणूयात आपण, किंवा हे केवळ रूपकात्मकरित्या ते कामशिल्प तिथे आपल्याला दिसतं. पण त्याच्या पाठीमागे अतिशय कठोर साधना आणि तुम्ही तुमचे सगळे इंद्रिय निग्रह करणं अपेक्षित आहे, किंवा या सगळ्या गोष्टी त्याच्या पाठीमागे येतात. सो ह्या बाकीच्या गोष्टी जे आख्यायिका म्हणूयात किंवा इतर या वेगवेगळ्या थिअरीज आहेत, या नाही लागू पडत तिथे. आणि कामशिल्पांबद्दल असं जर विचार केला तर साधारण आपल्याला असं दिसतं की हा जो काळ आहे ना, साधारण 10वं शतक, 11वं शतक, 12वं शतक, या 300-400 वर्षांच्या कालावधीतच आपल्याला कामशिल्प मंदिरांवर मोठ्या प्रमाणात दिसतात. मग ते मध्य प्रदेश असो, गुजरात असो, दक्षिण भारत असो, कमी आहेत दक्षिण भारतात खूप, पण ओव्हरऑल या कालावधीत जास्त दिसतात. सो तो काळ सुद्धा या सगळ्या राज्यांमध्ये भरभराटीचा काळ होता. नक्कीच भरभराटीचा काळ होता. आणि एक लक्षात घ्या की कामशास्त्र हे आपल्याकडे कधीच असं टॅबू नव्हतं. अख्खं कामसूत्र वात्सायनाने 5व्या शतकामध्ये लिहिलेलं आहे. सो ते मंदिरावर दाखवण्यात त्याच्यात काही वावगं आहे हेच मुळात काही राजांना वाटत नव्हतं. हे आज आपल्याला त्याच्या असं वाटतं की अरे हे काय, पण तसं तेव्हा नव्हतं. सो त्यामुळे आजच्या काळाची परिमाणं आपण त्या काळाला नाही लावू शकत. सो परत कमिंग बॅक टू द पॉइंट की नक्की समाधानकारक उत्तर आपल्याला सापडत नाही की का ते त्या आर्किटेक्टनी लिहून ठेवलं नाही आपल्या दुर्दैवाने. त्यामुळे आज आपण फक्त अंदाज बांधू शकतो की कामशिल्प अशा का त्यांनी दाखवली मंदिरावर. पण तुम्ही म्हणतात तसं की तो अतिशय छोटा भाग आहे या फारच भव्यतेमध्ये, 2-3% आहे. पण मला आठवतंय कोणार्कला मी गेलोय, तर कोणार्कमध्ये म्हणतात असं खूप आहेत, तशी खूपच आहेत. तर आपण इथून कोणार्कला शिफ्ट होता, कोणार्कला विषय नाही घालाय. तर भारतात मला वाटतं सूर्यमंदिर तशी खूप कमी आहेत. हो, एक ते काश्मीरचं आहे, ते तर मोठं मार्तंडमध्ये ते उद्ध्वस्त झालेलं आहे. त्याच्या खालोखाल हेच सर्वात मोठं आहे. कोणार्कचं मोठं आहे. तर हे सूर्याचं मंदिर हे काय कन्सेप्ट कोणी बांधला असावं की देवच झाला म्हणजे? अगदी बरं. आपल्याकडे थोडंसं आपण अजून प्राचीन काळात जाऊया. त्याच्यामुळे सूर्यपूजा आपल्याकडे नव्हती का? तर होती. म्हणजे अगदी वैदिक काळातही सूर्यपूजा होती. सूर्य हा पूजला जात होता, कारण सूर्य हा विष्णू म्हणून पूजला जात होता. तो पालक आहे संपूर्ण सृष्टीचा. तुम्ही विचार करा, सूर्य नसेल तर ही सृष्टी नसणाऱ्या अस्तित्वात. सो त्यामुळे सूर्याची पूजा होत होती. पण सूर्याची मूर्ती रूपात पूजा कशी होत होती याचे उल्लेख आपल्याला सांब पुराणात मिळतात.
आणि मग ती कथा येते की कसं सांबाला त्वचारोग झाला आणि मग कृष्णाने सांबाला सांगितलं की तू मूलस्थानी जा, सूर्याची पूजा कर. मूलस्थान म्हणजे आजचा सगळा अफगाणिस्तान आणि वायव्य सगळा प्रदेश. आणि मग तिथे सूर्याची पूजा करून ते लोक तेव्हा सूर्यपूजक होतेच, तेव्हाही अग्निपूजक सूर्यपूजक. आणि मग तिथे तो सूर्याची पूजा अर्चा करतो, त्या त्वचारोगातनं मुक्त होतो आणि मग ती मूर्ती रूपातली सूर्यपूजा तो भारतात घेऊन येतो. अशी ती कथा येते. आणि मग त्यामुळे गमतीची गोष्ट अशी आहे की पर्टिक्युलरली गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश हा सगळा जो भाग आहे पट्टा वरचा, नर्मदेच्या वरचा पट्टा, इथे सूर्याच्या मूर्तीच्या पायात बूट आहेत. बर. कारण ती मूर्तीचा सगळा वेश तो तिकडून आलेला आहे. सो त्यामुळे ती बूट आपल्याला दिसतात पायामध्ये, त्याच्या पायात विजारीसारखं एक वस्त्र दिसतं. आणि मग सौर हा पंथ एक वेगळा निर्माण झालेला दिसतो पूर्णपणे, की जे लोक सूर्याचीच पूजा करतायत. मग त्याचे वेगवेगळे ग्रंथ आहेत आणि त्याच्यात उल्लेख आहेत की कशा पद्धतीने ती सूर्याच्या मूर्तीची पूजा केली पाहिजे, त्याचे काय सगळे नॉर्म्स असले पाहिजेत. आणि त्याच्यातनं आपल्याला हे वेगवेगळ्या राजांनी सूर्य मंदिरं बांधलेली दिसतात. मग अगदी 7व्या-8व्या शतकातली चालुक्य राजांची मंदिरं असोत किंवा हे 13व्या शतकातलं कोणार्कचं सूर्यमंदिर असो, 11व्या शतकातलं मोढेराचं सूर्यमंदिर असो, हे खूप चांगलं आहे. अतिशय सुंदर देखणं मंदिर आहे सूर्याचं. सो त्याच्यातनं सूर्याचं मंदिर, की सूर्य तो राजा त्या सूर्य देवतेला मानतोय आणि मग त्याचं एक भव्य मंदिर. आणि अर्थात आपण जर कोणार्कची लोकेशन सुद्धा बघितली तर पूर्व किनारपट्टी आहे, सूर्य तिथून येतो वरती. आणि मग अर्थातच त्या राजाला असं नरसिंह जो होता त्याला वाटणं स्वाभाविक आहे की असं सूर्याचं या पूर्व किनारपट्टीवर असं ग्रँड मंदिर असलं पाहिजे. आता जे मंदिर आहे ते जेमतेम 10% आहे मला वाटतं. अगदीच 10% आहे. म्हणजे मूळ गाभारा नाहीच आहे आज त्या मंदिराचा. जो दिसतो भाग तो मंडप आहे. हा. आणि त्या मंडपाला बाहेर जो आहे ते रथाचे ते घोडे दिसतात. तो मंडप रथाच्या आकारात त्यांनी निर्माण केलेला आहे. ओके ओके. सो ते जे कलिंग टेम्पल आर्किटेक्चर त्याला म्हणतात, त्या स्टाईलला कलिंग हा म्हणजे ओडिसा, म्हणजे त्या भागातला. सो तिथे जे गाभारा आहे त्या गाभाऱ्याचं स्ट्रक्चर वेगळं असतं. त्याच्यावर 100% चाकं नसणार आहेत त्या गाभाऱ्यावर. या मंडपाला ती चाक आहेत सगळे. सो गाभारा आज पूर्णपणे पडून गेलेला आहे. तुम्ही आता गाभारा आणि असं काय काय बोललात की तुम्ही दक्षिण शैली आणि अगदी साऊथ आणि नॉर्थ मध्ये काय फरक आहे मंदिरांमध्ये? बिलकुल. आय थिंक महत्वाचा फरक दोन्ही मंदिरांमध्ये आहे तो म्हणजे जो कळस आपण म्हणतो, बरोबर, तर तो आपल्याकडे थोडा वेगळा आहे, साऊथ मध्ये खूप वेगळ्या प्रकारचा आहे. तर एक काय फरक असावा किंवा त्यांच्याकडे कोरिको पण जास्त आहे मंदिरांमध्ये, असा काही फरक आहे? खरं सांगू का, हे मंदिरांनी हे जे आर्किटेक्ट होते, दक्षिण भारतीय असोत किंवा उत्तर भारतीय असोत, यांनी त्यांच्या परीने याच्यात प्रयोग केलेले दिसतात की ते आर्किटेक्चर वेगळं ठेवायचं. मूळ जी संकल्पना आहे, आपण जी ब्रह्मांडाची संकल्पना बघितली ती कायम आहे दोन्हीकडे. उत्तर भारतीय शैलीला नागर म्हणून आपण ओळखतो, नागर शैली. उत्तर भारत म्हणजे कुठला, नर्मदेच्या वरचा भाग सगळा, आणि दक्षिण भारत म्हणजे नर्मदेच्या खालचा भाग. आपला जो दख्खन आहे, डेक्कन, महाराष्ट्र आणि कर्नाटक, उत्तर कर्नाटक भाग, इथे आपल्याला दोन्ही प्रकारची मंदिरं बघायला मिळतात. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर वेरूळचं कैलास, जे जगातलं सर्वात मोठं मोनोलिथिक टेम्पल आहे, एकाच पाषाणातनं कोरून काढलेलं, हे दक्षिण भारतीय आहे. हे ज्याला द्रविड असं आपण म्हणू शकतो स्टाईल वाईज. सो द्रविड शैलीतलं आहे. खाली कर्नाटकात तुम्ही गेला त्याला ते काय गोपूर असं म्हणतात त्याला ते. हा, आता गोपूर हे ना, हा दरवाजा असतो मंदिराचा, हा मंदिराचा कळस नसतो. पण आपल्याला असं वाटतं गोपूर म्हणजे मंदिराचा कळस का काय, तसं नाहीये. गोपूर हा त्या टेम्पल कॉम्प्लेक्सचा दरवाजा, एंट्री पॉइंट. आणि आज जी आपण दक्षिणेकडची एवढी भव्य उंच गोपुरं बघतोय, मग मदुराई असो, कांचीपुरम असो, ही गोपुरं एवढी उंच बांधायची सुरुवात आपल्याला विजयनगर काळात झालेली दिसते. विशेष करून कृष्णदेवरायांनी ही जी तुटलेली फुटलेली मंदिरं होती त्यांचा जेव्हा जीर्णोद्धार केला त्यावेळेस त्यांनी ही अशी उंच गोपुरं बांधून काढली. वेगवेगळी कारणं सांगितली जातात, थेरीज त्याच्या पाठीमागे, की एक आक्रमकांना थोडंसं एक फसवण्यासाठी म्हणा किंवा काय, ही एक थेरी मांडली जाते की मे बी तोडणं एवढं शक्य नसेल. हा, तोडणं एवढं शक्य नाही, की नक्की मंदिर आहे कुठे, हे गोपूर म्हणजेच मंदिर आहे का, असा एक भ्रम निर्माण होऊ शकतो. किंवा दुसरी एक थेरी मांडली जाते की आपला प्रॉमिनन्स दाखवणे, पुन्हा की ते गोपूर लांबून दिसतंय, कुठून दिसतंय, काही किलोमीटर अंतरावरनं इतकं उंच गोपूर आहे, त्याच्यावरनं कळतं त्या राजाचं प्रॉमिनन्स किती आहे. सो त्यामुळे या काळात आपल्याला हे उंच दिसतात. पण ह्याच्या अगोदरची जी गोपूर आहेत,
जे गेटवेज आपण म्हणू शकतो सोप्या शब्दात, ही एवढी उंच नाही आहेत ओके. दक्षिण भारतातल्या मंदिरांमध्ये. सो ती लहान आहेत. सो त्यामुळे आर्किटेक्चर वाईज दोन्ही मंदिरांमध्ये घटकांच्या दृष्टीने जर विचार केला तर फरक आहे. संकल्पना सेमच राहते. म्हणजे मंडप, अंतराळ, गर्भगृह हे तसंच कॉमन आहे. ओके. पण वरचा जो एक दगड असतो भला मोठा, म्हणजे असं शिखर येतं आणि त्याला एक लॉक करणारा दगड असतो, राईट. तो नागर शैलीमध्ये आवळ्यासारखा दिसतो. बर. तर द्रविड शैलीमध्ये तो गोल किंवा चौकोनी असा बसवला जातो. ओके. अगदी फेमस उदाहरण म्हणजे जे मंदिर अदरवाईज माहीत पण नव्हतं इतक्या वर्षात, ते सोशल मीडियामुळे जे माहीत झालं ते म्हणजे बृहदीश्वर, तंजावरचं. फार सुंदर मंदिर आहे. फार सुंदर, सर्वात उंच मंदिर आहे भारतातलं ते. आणि अतिशय म्हणजे एक आर्किटेक्चरचा, इंजिनिअरिंगचा विस्मयकारक नमुना म्हणता येईल असं ते मंदिर आहे. मला वाटतं ते पिरामिडपेक्षा मोठं आहे. हो, एक्झॅक्टली. सो त्याच्यावर पिरामिडपेक्षा मोठं आहे ते. त्याच्यावरती जे तो दगड आहे, लॉकिंग स्टोन, तर तो असं काही लोकांचं म्हणणं आहे की तो मोनोलिथिक आहे, एकाच दगडात नाही, आणि त्याचं वजन 81 टन. तो वरती कसा नेला असावा. पण गमतीची गोष्ट अशी आहे की काही आर्किओलॉजिस्टचं असं म्हणणं आहे की तो नाहीये मोनोलिथिक दगड. तो वेगवेगळ्या पाकळ्यांमध्ये तो दगड आहे आणि त्यांनी सगळं एकत्र आणून तो बांधून ठेवलेला आहे. आज आपल्याला ते मुश्किल आहे कळणं तिथे जाऊन वरती ते. पण काही आर्किओलॉजिस्ट अर्थातच ASIचे वगैरे जे लोक असतील ते वरती गेले असतील, त्यांनीच लिहिलेलं आहे तिथल्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ASIने की तो मोनोलिथिक दगड नाही. पण तरी हे बांधणं सुद्धा पण अर्थात कारण ग्रॅनाइट आहे तो अख्खा, आणि 13 मजली ते ग्रॅनाइटचं शिखर दगड एकमेकांवर अशी इंटरलॉकिंग पद्धतीने 1000 वर्ष सस्टेन करून ठेवणं, इट्स नॉट अ जोक. आणि अजून धडधाकट आहे, अजून धडधाकट आहे, त्याला काहीही झालेलं नाही. 1000 वर्ष त्याला काही होणार नाही. राईट. साऊथ मध्ये आय थिंक त्याची खूप छान आहे. तसं खूप सुंदर मीनाक्षी मंदिर जे आहे तेही असंच खूप अप्रतिम आणि खूप बरोबर. पण मी परत तेच म्हणेन की ह्याच्यामध्ये ना 16व्या शतकातल्या कृष्णदेवरायाचा फार मोठा हात आहे. कारण दक्षिण भारतालाही आक्रमणांची झळ पोचलेली होती, अनेक मंदिरं उद्ध्वस्त झालेली होती, पण त्याला पुन्हा नवीन झळाळी जी प्राप्त करून दिली ती या विजयनगरच्या राजाने. त्यामुळे आज आपल्याला ही एवढी भव्य मंदिरं दिसत आहेत. नंतर पुढे अर्थातच त्याला काही त्रास झाला नाही किंवा झळ पोचली नाही असं म्हणूयात आपण. पण येस, उत्तरेच्या तुलनेत दक्षिणेकडे मंदिरं मात्र अजूनही छान टिकून आहेत, तिथल्या परंपरा अजून छान टिकून आहेत, तिथल्या पूजार्चा व्यवस्थित टिकून. मध्य प्रदेशमध्ये पण मंदिरं खूप आहेत. खूप आहेत. एक तर मला वाटतं इंदोरचं, अगदी उज्जैनचं महाकालेश्वर ते तर आहे. बिलकुल. तर महाकालेश्वर मध्ये लोक तसेही जातात, पण ते दर्शनाला जातात मेनली. अगदी. पण त्याचा काय वेगळा इतिहासाचा काय आहे महाकालेश्वर? इतिहास म्हणण्यापेक्षा आपण सिग्निफिकन्स काय ते बघूया. कारण इतिहासाच्या बाबतीत कसं होतं की काही मंदिरांचा इतिहास नाही सापडत. ओके. त्या मंदिरांमध्ये जे शिलालेख उपलब्ध असतात किंवा स्ट्रक्चर जे असतं त्याच्यावर ना एक असं साधारण लक्षात येतं की बाबा रे हे 10व्या-11व्या शतकातलं मंदिर आहे. पण त्याचे उल्लेख साहित्यामध्ये आपल्याला सापडतात अगोदरचे. त्याच्यावरनं असं लक्षात येतं की मंदिर तिथे होतं प्राचीन काळापासून, पण ते प्रत्येक राजवटीने आपापल्या काळामध्ये त्याचा जीर्णोद्धार करत राहिले, ते परत बांधत राहिले. तसंच महाकालेश्वर मंदिर आहे की महाकालेश्वर हे जे मंदिर आहे हे जर बघायला गेलं तर ते पूर्ण भारताच्या मध्यावर आहे. आज काळ जर आज आपण GMT ग्रीनिच मीन टाईमवरनं आपण वेळ मोजतो आणि त्या दृष्टीने आपण भारताचा जो आहे स्टँडर्ड टाइम तो 5.5 तास पुढे आहे. पण फक्त भारताच्या दृष्टीने जर विचार केला तर 0 जो आहे तो महाकाल आहे, महाकाळेश्वर. तिथून वेळेची सुरुवात होते, तिथून काळाची सुरुवात होते, म्हणून तो महाकाल आहे. सो त्यामुळे सिम्बॉलिकली त्याचं सिग्निफिकन्स वेगळं आहे. त्याचं सिग्निफिकन्स टोटली किंवा त्याचं कनेक्शन पूर्ण खगोलशास्त्राशी आहे. आणि तिथे एक अत्यंत महत्त्वाचं असं शैव एक पीठ असावं असं आपल्या पूर्वजांना वाटलं असणार आहे या ठिकाणापासून. त्यामुळे तिथे महाकालेश्वराची निर्मिती झाली. कधी झाली आपल्याला माहीत नाही. त्याचे उल्लेख येतात पुराणांमध्ये. सो त्यामुळे आहे ते निश्चित प्राचीन, पण त्याचं निव्वळ कनेक्शन हे खगोलशास्त्राशी आहे. कारण मी तिथे गेलो होतो तेव्हा मला तिथल्या एका जुन्या माणसानं सांगितलं की तो मला मंदिराच्या बाहेर घेऊन गेला. तिथे शेजारी एक छोटं मंदिर आहे असं अजून एक. बरोबर. तो म्हणला ये पुरे दुनिया का नाभी आहे. अगदी बरोबर. म्हणलं ना तो मध्य आहे भारताचा तसं बघायला गेलं तर. जसं अनेक दक्षिणेच्या मंदिरांबद्दल सांगता येतं की चिदंबरमचं मंदिर उदाहरण दाखल. चिदंबरमचं जे नटराज मंदिर आहे हे
पंचमहाभूतांपैकी अवकाश या तत्वाचं मॅनिफेस्टेशन मानलं जातं. त्याचं प्राचीन नाव पुंडरीकपुर असं सापडतं आपल्याला, म्हणजे कमळ. पुंडरीक म्हणजे कमळ. आणि असं एक परंपरा सांगते की संपूर्ण सृष्टीच्या ज्या धमन्या आहेत, ऊर्जेच्या धमन्या, त्या चिदंबरम मधनं सगळ्या वाहतात, हे परंपरा सांगते. ह्याच्यातनं आपल्याला काय बघायचंय, ह्याच्यातनं आपल्याला आख्यायिका किंवा कथा ह्यांच्याही पलीकडे जाऊन की तिथे अतिशय मोठा ऊर्जेचा स्रोत असला पाहिजे, म्हणून ते मंदिर आज तिथे आहे. तिथे शिवाची तिन्ही प्रकारे पूजा होते. म्हणजे तिथे शिव मूर्ती रूपातही पूजला जातो, जी नटराजाची मूर्ती आहे, जो नृत्य करतोय, ज्याला कॉस्मिक डान्सर म्हटलं जातं. तिथे शिव लिंग रूपात म्हणजे पिंडीच्या रूपातही पूजला जातो, तिथे एक स्फटिकाचं शिवलिंग आहे. आणि तिथे शिव अवकाश रूपात पण पूजला जातो. तिथे एक वेगळी खोली आहे की जे त्या शिवाचं अवकाश तत्व दर्शवते. म्हणजे शिव मूर्त रूपातला, मूर्त अमूर्त रूपातला आणि अमूर्त रूपातला, म्हणजे व्यक्त, व्यक्ताव्यक्त आणि अव्यक्त अशा तिन्ही रूपातला सिम्बॉलिकली तिथे दाखवलाय. त्यामुळे अशी अनेक मंदिरं आपल्याकडे आहेत. नुसतं महाकाळ तर आहेच आहे, प्रश्नच नाही. अतिशय महत्वाचं हे आहे. काशी विश्वेश्वर आहे काशीचं. अशी अनेक मंदिरं आहेत की जिथे ऊर्जेचे स्रोत आपल्या पूर्वजांनी शोधलेले. साऊथ मध्ये मी पण ऐकलंय की ती तंजावर आणि आसपासची जी मंदिरं आहेत, नवग्रह मंदिरं जी बरीचशी अगदी अगदी कुंभकोणमच्या जवळ ती नवग्रह मंदिर आहेत. बरोबर. तिथे पण असं म्हणतात लोक की ऊर्जेचा स्रोत आहेत बरीचशी मंदिरही. आणि आता तिथे लोकांचं ओघही वाढलंय, खूप इंटरेस्ट वाढलाय, लोक जायला लागलेत बघायला तिथे. आणि त्या कुंभकोणमला कुंभमेळाही भरतो. बर. त्यामुळे तिथे गर्दी असते प्रचंड. त्या नवग्रह मंदिरांनाही गर्दी असते. आणि एकूणच सगळीच मंदिरं, म्हणजे दक्षिणेतली असो, उत्तरेकडची मंदिरं असो, की एक निश्चित विचार करून बांधलेली आहेत. ती केवळ मी मगाशी म्हणलो तसं की केवळ राजाच्या मनात आलं की माझा एक पराक्रम दाखवायचा आहे, एवढाच फक्त उद्देश नाही तो. परत मी येईन दक्षिणेच्याच त्या बृहदेश्वर मंदिरावर. त्याचा जो पॅट्रोन राजा होता, राजराजा चोळ, सो तो त्याच्या शिलालेखात त्या मंदिराला दक्षिण मेरू म्हणतो. दक्षिण मेरू म्हणजे काय, तर मेरू पर्वत ही एक पुराणांनी वर्णन केलेली संकल्पना आहे की एक सर्वात उंच पर्वत, आणि तो या संपूर्ण ब्रह्मांडाचा ऍक्सिस आहे, त्याच्या भोवती ब्रह्मांड फिरत आहे. सो हे जे बृहदीश्वर मंदिर आहे, त्याला नाव राजराजेश्वर असं आहे. ते राजराजेश्वर म्हणजे प्रत्यक्ष दक्षिण मेरू आहे. दक्षिणेकडचा तो मेरू आहे की ज्याच्या भोवती अख्खं ब्रह्मांड एवढं उंच आहे, आणि एवढं उंच ते आहे. सो त्यामुळे हे सगळे सिम्बॉलिक सगळे त्यांनी अनेक गोष्टी त्यांनी या मंदिराच्या रूपात आणलेल्या दिसतात. आपण ते मात्र सगळं विसरून गेलेलो, आपल्याला आज माहित नाही. म्हणून मी अशी म्हणलं की मंदिरात जाणारे बरेच म्हणतात मला देवावर विश्वास नाही आहे, पण तरी ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जावं की बाबा काय कोरलंय, त्या आर्किटेक्टला यातनं काय आपल्याला संदेश द्यायचा आहे, किंवा त्याला काय फिलॉसॉफी सांगायची आहे या सगळ्या शिल्पातनं, ते बघणं आय थिंक खूप गरजेचं आहे. कारण एक तर पेंटिंग असतं किंवा शिल्प असतात, काहीतरी एक आपल्या मंदिरात नक्कीच असतं. एखादं महाराष्ट्रातलं मंदिर, वेरूळ मगाशी बोललात, पण एखादं महाराष्ट्रातलं मंदिर म्हणजे त्र्यंबकेश्वर किंवा अजून. त्र्यंबकेश्वर तर बऱ्यापैकी नवीन मंदिर आहे. पेशवे काळात नानासाहेबांनी पुन्हा त्याचा जीर्णोद्धार केला. परंतु गोंदेश्वर हे जे नाशिकच्या जवळ सिन्नर म्हणून ठिकाण आहे, तिथलं गोंदेश्वर हे एक मंदिर कारागिरीचा अतिशय उत्कृष्ट नमुना आहे. म्हणजे जरूर, किंवा कोल्हापूरच्या जवळ, सांगलीच्या जवळ खिद्रापूर म्हणून आहे, तिथलं कोपेश्वर म्हणून मंदिर आहे, ते सुद्धा अत्यंत देखणं असं मंदिर आहे. त्या व्यतिरिक्त दोन्ही शंकराची मंदिर आहेत. सो जेव्हा ईश्वर हा सफिक्स येतो ती शिव मंदिर असतात. सो तसंच लोणारला एक दैत्यसुदन म्हणून मंदिर आहे. सो तेही सुंदर मंदिर आहे, विष्णूचं मंदिर आहे. अशी महाराष्ट्रात सुद्धा, महाराष्ट्रात अनेक मंदिरं बांधली गेलेली आहेत सुंदर, ज्याला आपण हेमाडपंथी म्हणतो. कुठल्या काळातली असतात ही यादव काळातली मंदिर आहेत बरीचशी. यादव आणि शिलाहार, देवगिरीचे जे होते, म्हणजे साधारण एक 12व-13व शतक, 11व ते 13व शतक असं आपण म्हणूया. शिलाहार हे सगळं त्याच्या आधी, खूप आधी. सो ते कोकण सगळा प्रांत जो आहे खालचा भाग, तिथे शिलाहार नावाचे राजे होते, इकडे यादव होते वरती. यांनी अनेक मंदिरं बांधली. दुर्दैवाने आक्रमणं जेव्हा झाली, आणि आक्रमणं ही वारंवार होत राहिली महाराष्ट्रावर, हे महाराष्ट्राचं सर्वात मोठं दुर्दैव. सो त्याच्यात मात्र ही मंदिरं बरीचशी फुटली. नाशिकच्या जवळ अंजनेरी पर्वत आहे, तिथे एक कॉम्प्लेक्स आहे मंदिरांचा. तुटलेली आहेत मंदिरं आज दुर्दैवाने, पण आहे कॉम्प्लेक्स तिथे. सुंदर जे अवशेष शिल्लक राहिलेले आहेत, मूर्ती आहेत,
अत्यंत देखण्या मूर्ती आहेत. यांना आपण एक कॉमन रूढार्थाने त्याला हेमाडपंथी म्हणतो मंदिरं, पण हेमाडपंथी अशी शैली नाही आहे अस्तित्वात नाही का आपल्याकडे. जो याचा अर्थ काय हेमाडपंथी म्हणजे? यादवांच्या दरबारामध्ये हेमाद्री पंत नावाचा त्यांचा एक अमात्य होता आणि तो आर्किटेक्टही होता. सो त्यांनी त्याच्यावर ग्रंथही लिहिलेला आहे. सो त्याच्या नावाने ही सगळी मंदिरं ओळखली जातात की त्यांनी ही सगळी मंदिरं बांधली. वास्तव हे नाही. सो त्यामुळे आपण हेमाडपंथी म्हणतो, पण ही मंदिर नागर शैलीची, उत्तर भारतीय शैलीचीच मंदिर आहेत, ज्याला त्याचा एक व्हेरियंट असतो भूमिज नावाचा. सो त्या पद्धतीची ही मंदिरं सगळी आहेत. पण हेमाडपंथी असं काही नाही की हेमाडपंथी म्हणजे सिमेंट न वापरता असं काही ॲब्सोल्युटली नॉट. सिमेंट काहीच नाही, नेव्हर, कधीच नाही. ओके ओके. पण मग त्या काळात तुम्ही माझी इंटरलॉकिंग स्टोन्स वापरून बरोबर बृहदीश्वर वगैरे केलेला आहे, तरी बाकी मंदिर त्याच आता हा काळाचा थोडासा आपल्याला बदल दिसतो. मॉर्टर काय वापरलंय दोन्हीमध्ये? सुरुवातीच्या मंदिरांमध्ये मॉर्टर आहे. बर. म्हणजे अगदी 6व्या शतकातली वगैरे जी मंदिर आहे, 6व्या-7व्या शतकातली, त्याच्यात आपल्याला मॉर्टर वापरलेला दिसतो. म्हणजे वाळू, चुना, गूळ वगैरे अशा वस्तूंचा. नंतर हळूहळू मंदिरं जशी इव्हॉल्व्ह होत गेली, जेव्हा भव्य मंदिरं बांधायची होती, तेव्हा इंजिनिअरिंग पॉइंट ऑफ व्ह्यू इतकी उंच शिखरं मंदिरं त्या मॉर्टरने चिकटून राहिली नसती आणि ग्रॅनाइट सारखा हेवी दगड असेल तेव्हा. सो तेव्हा त्यांनी इंटरलॉकिंग दगडांचं टेक्निक शोधून काढलं असावं. त्याच्यात त्यांनी क्लिपिंग टेक्निक पण वापरलेलं दिसतं काही ठिकाणी. म्हणजे दगड जोडलेले आहेत, सांधलेले आहेत आणि मध्ये शिसाची क्लिप, म्हणजे मोल्टन शिस जे असतं ते ओतून त्याची क्लिप तयार केलेली, त्यांनी ते दगड सांधले गेले. सो हेही टेक्निक दिसतं. पण बरीचशी साधारण 9व्या शतकानंतरची जी मंदिरं आहेत ती आपल्याला इंटरलॉकिंग टेक्निकनेच बांधलेली दिसतात. त्याच्यात आपल्याला मॉर्टर कुठेही दिसत नाही. पण इंटरलॉकिंग टेक्निक जास्त अवघड आहे. हो, पण ते समहाव त्यांनी साध्य केलेलं होतं. म्हणजे अगदी, म्हणजे पर्टिक्युलरली तो वरचा जो कळस, ते गोल आहे ना तो दगड, आवळ्यासारखा दिसणार किंवा तो कीस्टोन आहे. सो तो जर काढला तर ते सगळं मंदिर डासळणार आहे. सो त्यामुळे ते इंटरलॉकिंग त्यांनी साधलं होतं ते टेक्निक. पण हे आता चुना वापरला किंवा गूळ किंवा काही मला वाटतं माती वापरून गेलेली काही मंदिर आहेत, हे इतक्या शेकडो वर्षात त्याला काही झालं नाही किंवा असं नाही म्हणता येणार. नाही, झिजली मंदिरही, झिजली पावसा पाण्याने. विशेष करून जर सँडस्टोन मध्ये बांधलेली मंदिरं असतील, ही मंदिरे जास्त झिजतात. सगळ्यात कठीण दगड म्हणजे बसाल्ट, आपल्याकडे सह्याद्रीचा जो सापडतो तो, आणि ग्रॅनाइट. हे मंदिरांवर फारसा परिणाम होत नाही ऊन वारं, त्याला काही हजारो वर्ष जावी लागतात. त्यामुळे ही मंदिरं, बृहदीश्वराचं मंदिर असेल किंवा गंगई कोंडचोळपुरमचं मंदिर असेल, सो ही मंदिरं, ग्रॅनाइटची मंदिरं, ती एकदम छान उभी असलेली दिसतात. सँडस्टोनची मंदिरं मात्र आपल्याला झिजलेली, पडलेली दिसतात. त्याचं परत जीर्णोद्धार कोणी ना कोणी राजांनी केलेला आपल्याला दिसतो. मग त्याच्यात परत त्यांनी चुना भरलेला आहे, पेंट दिलेला आहे. वेरूळचंच जे कैलास मंदिर आहे ते अहिल्याबाई होळकरांनी त्याचा जीर्णोद्धार केलेला होता. सो त्यामुळे आज जो वेरूळच्या मंदिरावर काही ठिकाणी पेंट दिसतो आपल्याला बाहेर बाह्य भागावर, तो अहिल्याबाईंच्या काळातला आहे. सो तिथे त्यांनी त्या दगडी मंदिरावर प्लास्टर, चुन्याचं प्लास्टर करून सुंदर पेंट तिथे त्या मंदिराला केलं. पूर्वीच्याही काळात मंदिरं सगळी पेंट केली जायची, नंतरच्याही काळात केली जायची, पण ते ॲस्थेटिक्स आणि त्याच्या पाठीमागे निश्चित विचार असायचा की उगाच रँडमली जनरल मनात आलंय म्हणून झगमगीत रंग लावलेत वगैरे, असं नाही व्हायचं. वेरूळ आणि अजंठा हे मला वाटतं दोन खूप महाराष्ट्राकरता महत्वाचे वारसास्थळ आहेत. दोन्हीमध्ये फरक खूप आहे, मला वाटतं खूपच फरक आहे. अजंठामध्ये जास्त करून पेंटिंग्स आहेत, बरोबर, आणि बौद्ध ॲब्सोल्युटली. त्याने वेरूळमध्ये पण मिक्स आहे, बौद्ध आणि मिक्स आहे. अजंठा आणि वेरूळ ना, खरं सांगायचं तर ते टुरिझम पॉइंट ऑफ व्ह्यू हे एकत्रीकरण झालेलं आहे की ते सोयीचं जावं. जे लोक लांबून येणार आहेत, वेरूळला गेलेत, चला अजंठा पण तसंच करून घेऊ, अजंठ्याला गेलेत वेरूळ. अर्थार्थी दोघांच्यात काहीच संबंध नाही. म्हणजे काळाचाही फरक आहे की वेरूळची लेणी कुठल्या काळात, ती नंतरच्या काळातली आहेत. अजंठ्याची लेणी खूप आधीची आहेत. अजंठ्याची लेणी सगळी बौद्ध आहेत, सगळीच बौद्ध आहेत. वेरूळला तुम्हाला तिन्ही पंथ दिसतात, म्हणजे हिंदू, बौद्ध आणि जैन. सो तिन्ही हे जे पंथ होते ते कारागीर ते तिन्ही लेणी बांधत होते त्या काळात पॅरलली. सो इकडे बौद्ध बांधत असतील तर इकडे मध्येच हिंदूंचं चालू होतं काम, इकडे जैनांचं काम चालू होतं. सो तिन्ही पंथ आपल्याला वेरूळला दिसतात. सो त्यामुळे काळ
आणि धार्मिक दृष्ट्या सुद्धा दोन्हीमध्ये खूप अंतर आहे. त्यामुळे वेरूळ काय? स्वतंत्रपणे बघायची गोष्ट आहे. म्हणजे बघायची. आणि आम्ही जेव्हा वेरूळची ट्रिप करतो, आम्ही एक तर स्वतंत्र ट्रिप करतो अजिंठ्याची आणि वेरूळची. Okay. सो वेरूळची जेव्हा ट्रिप करतो 2 दिवसाची करतो, त्यात सुद्धा 34 पैकी 4च लेणी बघून होतात आमची. बरं. 4 ते 5 इतकं तिथे आहे बघण्यासारखं. सो ते असं गेलं फिरून आलं 34 लेणी बघितली असं नाही होत. खूप इंटरेस्टिंग विषय आहे. एक विषय जो नेहमी मला प्रश्न पडतो किंवा मलाही खूप लोक विचारतात की आपली आता म्हणतो आपण हिंदूंची मंदिरं म्हणू आपण शंकराची आणि विष्णूची बोललो म्हणून देवीची बोललो अगदी. म्हणून. ती मंदिरं तशी खूप साधी असतात किंवा आत्ता नवीन झालेली खूप भव्य आहेत अर्थात, पण त्याच्या उलट जी जैन मंदिरं असतात जुनी पण असतील काही, बरोबर आत्ता नवीन तर आहेतच बरोबर. खूप, त्या दोन्हीमध्ये भव्यतेमध्ये खूप फरक आहे. बरोबर. त्याचं काही स्पेसिफिक कारण असावं? भव्यतेमध्ये आज फरक आहे. ओके. पूर्वीच्या काळी तुम्हाला ओळखू येणार नाहीत लांबून बघितलं तर ते जैन आहे का हिंदू मंदिर आहे. बरं. दोन्हीचा स्केल एकच असायचा, दोन्हीचं स्ट्रक्चर पण एकसारखंच दिसायचं. मूर्ती अर्थात वेगवेगळ्या असायच्या, कारण जैन मंदिरामध्ये आपल्याला जैन सगळे यक्ष देवता किंवा तीर्थंकर असतील यांच्या मूर्ती दिसतात. तर हिंदू मंदिरांवर आपल्याला सगळ्या पौराणिक हिंदू देवदेवतांच्या मूर्ती दिसतात. पण स्केलमध्ये आपल्याला आज फरक दिसतो. त्याचं मेजर कारण पैसा. सो जैन हे तेव्हाही श्रीमंत होते, आजही आहेत. सो त्यामुळे अर्थातच पॅट्रोनेज जेवढं जास्त तेवढं मंदिर भव्य. नाही, आणि याला एक आपण आय थिंक रायडर द्यायला पाहिजे की आपण मराठी माणसं अगदी अगदी एवढं दान करत नाही. दान करत नाही. खरं आहे ते fact आहे. ऍब्सोल्युटली व्हेरी ट्रू. की जेवढे अगदी जैन fact आहे. लोक दान ते दान करतात मंदिरांना, ते, आणि आपण- ते त्यांचं ते पूर्ण विचारधारा ते टिकवून आहे, त्याचा ते आदर करतात. सो त्यामुळे ते दान धर्मही भरपूर करतात. आणि त्यामुळे अर्थात आजची जैन मंदिरं खूपच भव्य दिसतात आपल्याला हिंदू मंदिरांच्या तुलनेत. करेक्ट. कारण खूप अगदी म्हणजे तो स्टार्क फरक दिसतो तुम्हाला खूपच की मेजर फरक आहे. आता आपली नवीन मंदिरं आता अयोध्येचं राहिलेलं खूप भव्य आहेत ती. बरोबर. किंवा काशी विश्वनाथ वगैरे हो, पण ते हो, खूप सुंदर भव्य आहेत. केलेलं जुनी आहे. आता पण खूप भव्य आहेत ती अगदी सगळी. अगदी तुम्ही म्हणजे बोलताना भारताबाहेरची मंदिरं पण तुम्ही अगदी बरोबर. उल्लेख केलात. अंकोर वाट तर खूपच प्रसिद्ध अगदी, आहे अगदी, आणि अगदी. तिथे लाखो पर्यटक दरवर्षी जातात. तर थोडं अंकोरवाड बद्दल, आणि तुम्ही मला मगाशी एक वेगळं मंदिर कुठेतरी बोललात बरोबर. इंडोनेशियातलं. हो. इंडोनेशिया लोकांना फक्त बाली माहिती आहे. बाली माहिती तर तुम्ही बाली सोडून पण काय काय बरंच अगदी करता. बरोबर तर आहे. तुम्ही हे दोन्ही बद्दल थोडं प्रकाश टाकला तर. नक्कीच. आपली संस्कृती भारताबाहेर खूप आधी पोचलेली होती, म्हणजे कमीत कमी 2000 वर्ष अगोदर तरी पोचली होती. आणि अर्थातच संस्कृतीचा भाग म्हणजे धर्म, तोही पोचलेलाच होता. आणि त्यातनं मंदिरं तर खूप आहेत. म्हणजे कंबोडियाचं अंकोरवाट आपल्याला आज माहिती आहे, जे 12व्या शतकातलं मंदिर आहे. पण त्याच्या अगोदरपासनं 500-600 वर्ष अगोदर तिथे मंदिरं बांधली जात होती. बरं. ती मंदिरही आहेत आज अस्तित्वात. बरं. पण अर्थातच अंकोरवाट हे जगातलं सर्वात मोठं क्षेत्रफळ वाईज मंदिर आहे. आणि पुन्हा की काळ किंवा ॲस्ट्रॉनॉमी ॲट इट्स बेस्ट असं म्हणता येईल असं हे मंदिर आहे अंकोरवाट. बरं. सो त्याची जी रचना केलेली आहे ती पण पूर्ण याच संकल्पनेवर की मंदिर हे एक ब्रह्मांडाचं प्रतीक आहे. त्यातलं मधलं शिखर म्हणजे हा मेरू पर्वत आहे. त्याची बाजूची जी शिखर आहेत ती त्याला सपोर्ट करणारे पर्वत आहेत. त्यांचे उल्लेख येतात आपल्या वेगवेगळ्या पुराणांमध्ये की गंधमादन, सुपार्श्व, मालव वगैरे वगैरे. आणि मग काळ कसा आहे, सो त्याचे प्राकार सुद्धा जर बघितले आपण तर ते बरोबर 4 युग दर्शवणारे ते 4 प्राकार आहेत. सो तुम्ही त्या मंदिरात जाताय म्हणजे तुम्ही एक एक युग मागं जाताय. म्हणजे आता तुम्ही कलियुगात आहात, मग द्वापारमध्ये जाता, मग तुम्ही त्रेतामध्ये जाता, मग कृतमध्ये जाता, आणि मग तिथे तो मुख्य विष्णू मंदिर आहे. सो त्या काळात म्हणजे साधारण 1125-1150 सूर्यवर्मन दुसरा म्हणून राजा होता. त्यांनी थोडंसं एक धार्मिक शिफ्ट आपल्याला आणलेला दिसतो, कारण आधीचे सगळे शैव राजे होते, शैव मंदिर आहेत तिथे. हे मात्र आपल्याला विष्णूचं मंदिर निर्माण झालेलं दिसतं. आणि पूर्ण आपल्या देव बदलला आणि पूर्णपणे हिंदू संकल्पनांवर आधारित, आपल्या हिंदू खगोलशास्त्रावर आधारित असं हे मंदिर पूर्ण बांधलेलं आहे. आणि तो दगड त्यांनी लांबून आणला, नदीतनं वाहून आणला, आणि त्या आर्किटेक्ट्सने ते मंदिर पूर्ण बांधून काढलं. पण असं कुठे काही ड्रॉइंग वगैरे आहे किती भव्य मंदिर ओरिजिनल असेल वगैरे असं काही आहे? ड्रॉइंग आपल्याकडे अस्तित्वात नाही, पण आज आपल्याला ती जी जागा दिसते ते सगळं मॅनमेड आहे. म्हणजे
तो जो असा टेकाडा आल्यासारखा आहे आणि त्याच्यावरती ते मंदिर आहे, ते टेकाडे माणसांनी बांधून काढले. सो तिथे जंगल होतं पूर्ण, ते जंगल साफ करून त्यांनी तिथे तो खंदक खोदला, त्याच्यामधली जमीन, आणि जवळपास 500 एकरच्या आसपास ते मंदिर आहे, इतकं मोठं. सो त्यामुळे इट्स व्हास्ट ह्यूज मंदिर आहे अंकोरवाट. पण येस, अंकोरवाट व्यतिरिक्त सुद्धा अनेक मंदिर आहेत. मी एक जस्ट उल्लेख करेन जाता कंबोडियामध्ये बांतेसराय नावाचं एक मंदिर आहे. म्हणजे अंकोरवाट जर अत्यंत भव्य मंदिर असेल तर बांतेसराय हे अत्यंत देखणं कोरीव कलाकुसर असलेलं मंदिर आहे कंबोडियामधलं. मुख्य जी सिएम रिप सिटी आहे त्याच्यापासून जेमतेम 40 किलोमीटर दूर. तो जे लोक जातील त्यांनी आवर्जून ते मंदिर बघितलं पाहिजे, इतकं सुंदर मंदिर. या व्यतिरिक्त इंडोनेशियामध्ये सुद्धा आपली संस्कृती गेलेली होती. पर्टिक्युलरली जावा, सुमात्रा ही जी बेटं आहेत तिथे बौद्ध धर्मही प्रस्थापित झालेला होता आणि शैव पंथही प्रस्थापित झालेला होता. सो त्यामुळे तिथे आपल्याला बौद्ध मंदिरं सुद्धा दिसतात, बौद्ध स्तूप दिसतो. जगातला सर्वात मोठा स्तूप आहे तिथे, योग्यकर्ता नावाचं गाव आहे जकार्ताच्या पुढे. सो तिथे जावा बेटावरती तिथे आपल्याला बोरोबुदूर हा एक सर्वात मोठा जगातला स्तूप आहे. तर याच काळामध्ये म्हणजे साधारण 9व्या शतकामध्ये बांधलं गेलेलं जगातलं सर्वात मोठं मंदिर म्हणू शकतो असं मंदिर आहे, ज्याचं नाव आहे प्रंबानन. प्रंबानन हे आजचं नाव आहे, मूळ त्याचं नाव वेगळं होतं, शिवगृह असं त्याचं नाव होतं. सो 850 मध्ये हे मंदिर बांधायला सुरुवात झाली, 900 पर्यंत याचं बांधकाम साधारण सुरू होतं. सो त्या काळात इतकं भव्य मंदिर भारतातही कुठे असल्याचे उल्लेख नाहीत, पण तिथे होते. म्हणजे मंदिरच अख्खं आहे ते आजही. अंकोरवाट त्याच्यानंतर 250 वर्षांनी बांधलं गेलेलं आहे. पण ब्रह्मानंद बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. ब्रह्मानंद पडलेलं होतं, ज्वालामुखी तिथे नॅचरल कलॅमिटीज, भूकंप, ज्वालामुखी याचा सतत फटका बसून ते ढासळलेलं होतं. पण तिथल्या आर्किओलॉजी डिपार्टमेंटने अत्यंत सुंदर पद्धतीने ते मंदिर पुन्हा बांधून काढलं. सो त्यामुळे आवर्जून, म्हणजे बाली आज आपण जातोच इंडोनेशिया म्हणलं तर, पण बाली व्यतिरिक्त सुद्धा हे भारतीय संस्कृतीच्या पाऊलखुणा आपल्याला इकडे या जावा बेटावर खूप मोठ्या प्रमाणावर सापडतात. सो त्या बघितल्या पाहिजेत. त्याला काय ऍक्सेस आहे? म्हणजे तुम्ही आता जे ब्रह्मानंद त्याला योग्यकर्ता हे खूप मोठं शहर आहे, त्याला फ्लाईट आहे. त्याला फ्लाईट आहे सगळीकडे नाही, जकार्ताहून आहेत, बालीहून आहेत. आणि योग्यकर्ता हे पुण्यासारखं आहे, विद्येचं माहेरघर आहे तिथलं त्यांचं. त्यामुळे तिथे युनिव्हर्सिटीज भरपूर आहेत, सो त्यामुळे फ्लाईट्स भरपूर आहेत. सो योग्यकर्ता हे आवर्जून आयटनरीमध्ये इन्क्लूड करावं असं ठिकाण आहे जे लोक इंडोनेशियात बालीला जातात. भारतीयांनी तर करायलाच पाहिजे, थोडी बालीत मजा करून हेही बघावं नक्कीच. किंवा आधी ते बालीला मजा करायला हवी. राईट. सेम केस आय थिंक तुम्ही आता बोललात अंकोरवाटच्या आसपासचं बांतेसराय. ते मंदिर खूप भव्य म्हणतात तुम्ही. भव्य म्हणण्यापेक्षा ते मंदिर आहे चांगलं बघणार, छोटं म्हणता जवळपास 100 एकर मधली ती जागा आहे. सो त्यामुळे ते सगळं भव्य जे उदात्त ते तिथे कंबोडियामध्ये पसरलेलं आहे. मला वाटतं लोकांनी हे ऐकून जे आपले पर्यटक प्लॅन करतायत, व्हिएतनाम, कंबोडिया असेल किंवा बाली असेल, त्यांनी हे जरा 2-3 पॉईंट नोट करून ही नक्की मंदिरं कव्हर करावी. ॲब्सोल्युटली. की आपले काही बरेचसे ऐकणारे ट्रॅव्हल एजंट पण आहेत, बिलकुल, त्यांनी पण हे थोडं लोकांना वेगळे अनुभव आपली संस्कृती एक वेगळ्या दृष्टिकोनातून दाखवता येऊ शकते. नक्कीच. तर मी एवढंच म्हणेन या पॉडकास्टच्या शेवटी की जर तुम्ही पुढे कुठल्याही ट्रिपमध्ये गेलात, एखादं मंदिर बघायचं असेल किंवा तिथे जाऊन असं वाटतं की अरे मंदिर आहे ना, नको, तर असं न करता उलटा आवर्जून ते मंदिर बघा. त्या मंदिराच्या पाठीमागे काय विचारधारा होती, जरी तुम्हाला देव मान्य नसेल हरकत नाही, तीही फॅसिलिटी, ती सुविधा आपल्या धर्माने दिलेली आहे की तुम्हाला देव मानायचं तुम्ही नाही मानू शकत, काही प्रॉब्लेम नाही. पण ते मंदिर, त्याच्या पाठीमागच्या त्या कारागिरांचे परिश्रम, त्याच्या पाठीमागचं विज्ञान, त्याच्या पाठीमागचं सिम्बॉलिझम, त्या मूर्तींच्या पाठीमागचं सिम्बॉलिझम हे आवर्जून जाणून घ्या. हे फार इंटरेस्टिंग आहे आणि आपली संस्कृती किती गूढ आणि किती अथांग आहे, हे वेगवेगळे जे पैलू आहेत ते किती खोल आहेत, हे या निमित्ताने समोर येतात. आणि नाही म्हणलं तरी आपल्याला अभिमान वाटतो आपल्या संस्कृतीचा की हे माझा इतिहास आहे, ही माझी परंपरा आहे. आज जे आपण नुसतंच प्रतिज्ञा म्हणतो की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे, आणि माझ्या परंपरा, विविधतेने नटलेल्या माझ्या परंपरांचा मला अभिमान आहे, तो अभिमान खरोखर वाटू दे. म्हणजे असं नाही की अरे माझ्या देशात काही नव्हतं, ही विचारधारा योग्य नाही असं मला वाटतं. सो त्यामुळे आवर्जून ही मंदिरं बघा, देव माना नका मानू, पण ही वेगवेगळी मंदिरं असतील किंवा मूर्ती असतील, संग्रहालय असतील, ही आवर्जून बघा, एवढंच मी म्हणेन. तर मंडळी, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला? खूप वेगळा विषय होता.
एक्सपर्ट पण खूप छान त्यांनी माहिती दिली आहे तुम्हाला. ते म्हणल्याप्रमाणे की पुढच्या वेळेस कुठे फिरायला जाल ना तेव्हा मंदिर बघा. ते म्हणल्याप्रमाणे मंदिर बघताना एक वेगळा विचार करून मंदिराचा, आणि म्हणजे तुम्हाला ते मंदिर एक वेगळा दृष्टिकोन तुम्हाला कळेल त्या मंदिराबद्दल, तो तुम्हाला खूप समृद्ध करून जाईल. शेवटी टुरिझम म्हणजे काय आहे की वेगळे अनुभव आपण नेहमी घ्यावे. आपण फिरताना त्याच गोष्टी बघण्यापेक्षा एखादी गोष्ट वेगळी बघावी जी आपल्या आयुष्यभर लक्षात राहील. त्यात त्यांनी जो तुम्हाला मंदिराचा एक मी म्हणेन तिसरा डोळा उघडून दिलाय की मंदिर काय दृष्टीने बघावं, तो तुम्हाला नक्की समृद्ध करेल. कसा वाटला एपिसोड नक्की सांगा, आणि आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.